Hello, good morning students. Today we are going to learn about one poetry. That poetry is tamarind. What is mean by tamarind? Tamarind means what? Tamarind म्हणजे चिंचेचं झाड किंवा चिंच. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी पोएम आहे या पोएम मध्ये आपल्याला आपलं भूतकाळातील चित्र वर्णन केलेलं आहे. आता ते काय चित्र आहे? फर्स्ट ऑफ ऑल आय गोइंग टू रीड धिस पोएम. ओके, नाउ इफ पॉसिबल try to keep book in front of you and try to say after me or read along with me. Tamarind. Nobody knows where my tamarind stood. Nobody knows where my tamarind stood, just by a winding lane. Just by a winding lane. Each year it gave me fruit. Each year it gave me fruit and shade, and drew me to my home again. And drew me to my home again. I love to sit beneath her shady boughs. I love to sit beneath her shady boughs and rest up for a while. And rest up for a while. To gaze out upon the distant blue hills. To gaze out upon the distant blue hills with laughter and a smile. And now that I am back, and now that I am back, I am eager to find my tamarind again. My tamarind again. I hasten down to that favorite spot. I hasten down to that favorite spot. I search, but search in vain. But search in vain. Then I stop and I stare. Then I stop and I stare. I stand quite still. I listen to my heart. That magnificent tree, that was my life. That magnificent tree, that was my life, had just been ripped apart. Had just been ripped apart. I turned to the hills. I turned to the hills, my eyes filled with tears. For sure I have lost my soul. Where once it stood tall, where once it stood tall, there is nothing there now. There is nothing there now, merely an empty hole. Merely an empty hole. Now we learn one by one that stanzas and get the meaning of these stanzas. See, tamarind. Tamarind means चिंचेचं झाड. Nobody knows where my tamarind stood. कुणालाच माहित नाही. Nobody knows, कुणालाच माहित नाही where my tamarind stood. माझं फेवरेट असलेलं जे टॅमरिंडचं झाड आहे ते कुठं आहे हे कुणालाच माहित नाही. जस्ट बाय अ विंडिंग लेन. जस्ट बाय अ विंडिंग लेन. विंडिंग लेन म्हणजेच काय की वाऱ्याचा झोत ज्या किंवा वाऱ्याचा प्रवाह ज्या दिशेनं जातो त्या लेनमध्येच ते आहे आणि ते कुणालाच माहित नाही. ईच इयर इट गेव मी फ्रूट अँड शेड. प्रत्येक वर्षी ते मला फ्रूट अँड शेड देतं. फ्रूट म्हणजे फळं देतं आणि शेड म्हणजे सावली देतं. अँड ड्रू मी टू माय होम अगेन. आणि ते मला माझ्या घराकडंच घेऊन जातं. म्हणजे एक प्रकारे ते झाड म्हणजेच किंवा ते टॅमरिंड म्हणजेच माझ्यासाठी एक घर आहे. आय लव टू सीट बिनीथ हर शेडी बब्स. आय लव टू सीट बिनीथ हर शेडी बब्स. हिअर बिनीथ म्हणजे खाली आणि शेडी म्हणजे सावली असलेलं आणि बब्स म्हणजे फांदी. तर आय लव टू सीट बिनीथ हर शेडी बब्स.
गर्द सावली असलेल्या त्या झाडाच्या फांद्यांखाली बसायला मला खूप आवडतं. अँड रेस्ट अप फॉर अ फाईल. रेस्ट म्हणजे विश्रांती घेणं. तर त्या झाडांच्या गर्द सावली असलेल्या झाडांच्या फांद्यांच्या खाली बसून थोडा वेळ विश्रांती घ्यायला मला खूप आवडतं. आणि टू गेज आउट अपॉन द डिस्टंट ब्ल्यू हिल्स. टू गेज आउट, गेज म्हणजे एखाद्या गोष्टीकडं टक लावून पाहणं. अपॉन द डिस्टंट ब्ल्यू हिल्स. आता जेव्हा आपण एखाद्या झाडाखाली बसलेलो असतो आणि दूरवर जेव्हा आपण टक लावून पाहतो त्यावेळी आपल्याला जर डोंगर असतील तर ते आपल्याला निळ्या रंगाचे दिसू लागतात. तर त्याचप्रमाणे या कवीला असं वाटतंय की आपण त्या गर्द सावली असलेल्या झाडांच्या फांद्यांखाली बसून विश्रांती तर घ्यायचीच आहे, पण विश्रांती घेत घेत आपण एकटक जेव्हा एखाद्या डोंगराकडे बघतो, ब्ल्यू हिल्सकडे बघतो, म्हणजे त्या डोंगरांचा आकार किंवा डोंगरांचा रंग ब्ल्यू दिसतोय म्हणजे निळ्या रंगाचे दिसतात, तर त्या निळ्या रंगाच्या डोंगरांकडे बघत बसावं असं वाटतंय. आणि ते कसं? विथ लाफ्टर अँड अ स्माईल. विथ लाफ्टर अँड अ स्माईल. लाफ्टर म्हणजे हास्य आणि स्माईल म्हणजे त्या हसत हसत त्या डोंगरांकडे बघावं असं वाटतं. अँड नाव दॅट आय एम बॅक. आता ही जी गोष्ट आहे म्हणजे पहिले जे 2 स्टांजाज आहेत ते 2 स्टांजाज खूप पूर्वी घडून गेलेले आहेत. आणि आत्ता नाऊ दॅट आय एम बॅक म्हणजे आता भूतकाळ झालेला आहे, आता मी वर्तमानात आलोय आणि वर्तमानात आल्यानंतर म्हणजे प्रेझेंट काय घडतंय तर अँड नाऊ दॅट आय एम बॅक. आता मी परत आलोय. आय एम ईगर टू फाइंड. ईगर म्हणजे उत्सुक. मी ती टॅमरिंडचं झाड शोधायला उत्सुक आहे. माय टॅमरिंड अगेन. मला ते टॅमरिंडचं झाड शोधायची उत्सुकता लागलेली आहे. आय हॅसन डाऊन टू दॅट फेवरेट स्पॉट. जो माझा फेवरेट स्पॉट आहे तर त्या फेवरेट स्पॉटकडे मी हॅसन डाऊन म्हणजे लगबगीनं तिथपर्यंत जाऊन पोहोचलो. आणि आय सर्च. मी शोधायला लागलो. बट सर्च इन वेन. वेन म्हणजे वाया गेली. पण माझी जी शोध मोहीम होती, मला जी उत्सुकता लागलेली होती की माझं टॅमरिंडचं झाड जे आहे ते शोधायची उत्सुकता होती, जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो तेव्हा माझं जे काही शोधणं होतं ते वाया गेलेलं होतं. कारण देन आय स्टॉप अँड आय स्टेअर. मी तिथं थबकलो आणि आय स्टेअर म्हणजे परत एकदा टक लावून पाहायला लागलो. आय स्टँड क्वाईट स्टिल. मी तर स्तब्धच झालो. आय लिसन टू माय हार्ट. इतकं शांत झालो की माझ्या हृदयाचे ठोके सुद्धा मला ऐकू यायला लागले. दॅट मॅग्निफिसंट ट्री. जी अतिशय उल्हास देणारी अशी ट्री होती, जी आनंद देणारी ट्री होती. दॅट वॉज माय लाईफ. जी माझं आयुष्य होती. हॅड जस्ट बीन रिप्ड अपार्ट. ते झाड रिप्ड अपार्ट म्हणजे त्याचे तुकडे करून टाकण्यात आले होते किंवा कापून टाकण्यात आलेलं होतं. त्याला 2 भागामध्ये डिवाइड करण्यात आलेलं होतं. हॅज जस्ट बीन रिप्ड अपार्ट. रिप्ड म्हणजे कापून टाकण्यात आलेलं होतं. आय टर्न टू द हिल्स. आय टर्न टू द हिल्स. मी ज्या झाडाखाली बसून हिल्सकडे बघत होतो तर त्या हिल्सकडे बघितल्यानंतर माय आईज फिल्ड विथ टीयर्स. ज्या डोंगराकडे, ज्या ब्ल्यू हिल्सकडे जेव्हा मी हसत हसत बघत होतो तर त्या डोंगराकडे बघितल्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये आपोआप काय आले? अश्रू आले. टीयर्स. माय आईज फिल्ड विथ टीयर्स. माझे डोळे अश्रूनं भरले. फॉर शुअर. आणि हे सगळं घडल्यानंतर आय हॅव लॉस्ट माय सोल. लॉस्ट म्हणजे गमावणे आणि सोल म्हणजे आत्मा. मला हे सगळं पाहिल्यानंतर मी माझा आत्माच गमावलाय असं मला वाटायला लागलं. वेअर वन्स इट स्टूड टॉल. ज्या ठिकाणी ते झाड उंच उभं होतं, देर इज नथिंग देअर नाऊ.
आता तिथं काहीच शिल्लक नव्हतं. मेअरली ॲन एम्प्टी होल. नुसतंच तिथं काय होतं, एक एम्प्टी होल होतं. होल म्हणजेच छिद्र होतं. एम्प्टी म्हणजे रिकामं, रिकामं होल त्या ठिकाणी दिसत होतं. तर अशा पद्धतीनं ही पोएम आहे आणि या पोएममध्ये कवीनं त्याचं फेवरेट असलेलं जे झाड आहे त्या झाडाबद्दलची आपली आत्मीयता आहे, ती आत्मीयता या पोएमच्या माध्यमातून त्या कवीनं मांडलेली आहे. ॲनॉनिमस म्हणजे त्या कवीचं नाव माहीत नाही, पण त्या कवीनं अतिशय भूतकाळात घडलेली गोष्ट आणि प्रेझेंटमध्ये काय घडलं ह्या दोन गोष्टी या कवितेमध्ये मांडलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचा सार तुम्ही समजून घ्या आणि try to write this poem in your notebook. Along with that, when I explained this poem, that time I have given you some new words that also you should write in your notebook. Okay, now see, we are going to complete the comprehension part of this poem. That comprehension in that C1, answer the following questions in 2 or 3 sentences each. First question is, what does the tree give each year? What does the tree give each year? Means what? आपल्याला दरवर्षी हे झाड काय देतं? And that answer is, the tree gives us fruit and shade. That the tree gives us fruit and shade each year. That is the answer. Next, where does the poet love to sit? Where does the poet love to sit? And the answer is, the poet loves to sit beneath that tree's shady boughs and rest up for a while. Or the poet loved to sit beneath the tree shady boughs, beneath her shady boughs, like this. Next, third question is, did the poet find the tree after coming back? Did the poet find the tree after coming back? Why? जेव्हा पोएट परत आला त्यावेळी त्याला ते ट्री सापडलं का, मिळालं का आणि का, असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर असं आहे, नो, द पोएट डिडंट फाइंड द ट्री आफ्टर कमिंग बॅक बिकॉज दॅट ट्री वॉज रिप्ड अपार्ट and there was only empty hole. Like this you can write the answer. Fourth question is, what does the poet do seeing an empty hole? त्या empty hole कडे बघून त्या पोएटला काय वाटलं? तर when that poet saw or the poet seen that he had lost his soul, like that he feel when he saw the empty hole. Like this you can write the answer of fourth question. Next activity is A1. Walk around your school and home and find out the names of the trees you see around you. This is one activity for you that you have to complete. That activity is what? Walk around your school and home and find out the names of the trees you see around you. Now about 20 to 25 trees you have to write names of trees or list, and it should be around your surrounding, means about your school or around your home, that you have to write. Okay, like this the tamarind poem is there. You have to read, learn and complete the comprehension part. Okay, thank you.